नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. लोकभवनामधल्या दरबार हॉलमध्ये राज्यपालांनी सुनेत्रा पवारांना मंत्रिपदाची शपथ दिली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन एक इतिहास रचलाय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. लोकभवनातल्या दरबार हॉलमध्ये राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन. अजितदादांच्या अस्थि विसर्जनानंतर सुनेत्रा पवार तातडीने मुंबईला रवाना झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. गटनेतेपदी निवड करण्याआधीच सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. गटनेतेपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव दिलीप वळसे पाटलांनी मांडला. छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्व अधिकारही सुनेत्रा पवार यांना देण्यात आले. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार गटनेता झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांना कळवलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या नावासाठी सुनेत्रा पवार यांची शिफारस राज्यपालांकडे केली. त्यानंतर लोकभवनात राज्यपालांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. मी राज्यपाल महोदयांचे, मुख्यमंत्री महोदयांचे, उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेत्या म्हणून सुनेत्राबाईंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. ज्या पद्धतीनं त्या उभ्या राहिल्या, शपथ घेतली, खरं म्हणजे जे आहे, ज्या घरामध्ये एवढा मोठा दुःख होतं त्या घरातल्या महिला हे सगळं दुःख पचवून ज्या वेळेला एखादी महिला उभी राहते धीरोदात्तपणे, कौतुकाची गोष्ट आहे. जनमानसांची भावना होती. अतिशय चांगल्या पद्धतीने वहिनी कामकाज करतील, त्यांना त्या कामाचा अनुभव आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र अनेक वर्षापासून प्रश्न विचारायचे की महिला नेतृत्व, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आज मला असं वाटतंय वहिनींच्या रूपाने मिळतंय. आज सुनेत्रा वहिनी या महाराष्ट्राच्या एक महिला रणरागिणी म्हणून नक्कीच चांगलं काम करतील अशा अपेक्षा आहे. पूर्ण महाराष्ट्रासाठी हे एक प्राऊड मुवमेंट आहे. एक हिस्ट्री क्रिएट केली आहे. एक महिला डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून त्यांची निवड झाली आहे, त्यांची शपथविधी झाली आहे. कपाळाचं कुंकू गमावलेली जी महिला असते तिचं दुःख, आणि दुसरीकडे या संपूर्ण महाराष्ट्र परिवाराची, राष्ट्रवादी परिवाराची जबाबदारी आज त्यांनी आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव स्वीकारलेली आहे.